तर हॅलो फ्रेंड्स, मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कालच मम्मीचा बड्डे झाला होता आणि आज आम्ही नाश्त्याला ढोकळा बनवतो आहे. बाहेरून आणलेला पण छान लागतो, पण घरी बनवल्याचा फायदा एक असतो की आपल्याला मनसोक्त खायलासुद्धा मिळतं. तर आम्ही आज इथे ढोकळा बनवला आहे आणि त्याची फोडणी असते ना, ती मला इतकी आवडते ना. त्यातल्या मिरच्या जास्त आवडतात, कारण आम्ही त्याच्यामध्ये एकदम हिरव्या मिरच्या नाही वापरत. ज्या पोपटी मिरच्या असतात ना, त्या हलक्या तिखट असतात. त्यामुळे ते छान लागतात. आणि जी फोडणी असते ना, त्याच्यामध्ये थोडं साखर असते ना, त्याच्यामुळे त्याचा गोडवा आहे ना त्या मिरचीमध्ये सुद्धा येतो आणि ती मस्त लागते अशी मध्ये खायला. आणि खूप छान फुगला होता ढोकळा आणि खूप स्पॉन्जी झाला होता, छान लागत होता. ढोकळा मी बनवत होते तोपर्यंत मम्मी बाकीची कामं करत होती आणि फोडणी वगैरे पण मीच बनवली होती. मम्मी इथे ना थोडंसं नाश्त्याची तयारी करत होती, म्हणजे ते सगळं काढून देत होते आम्हाला खायला. तोपर्यंत मग माझी बाकीची कामं चालू होती, म्हणजे कपडे वगैरे सगळे आवरून घेत होते, कारण काल खूप सारे म्हणजे सगळे आलेले ना बड्डेसाठी. तर बाकी काय मग लक्ष द्यायला मिळालं नाही. मग बाकीच्या आवरावर करत होतो आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. तेवढा तिथे जोरदार पाऊस आला सकाळीच, आणि काल दिवसभर नशीब पाऊस नव्हता. मम्मीचा बड्डे होता त्यामुळे आम्हाला त्याचंच टेन्शन आलेलं की पाऊस असेल की काय, पण काल काय पाऊस आला नाही. तर आज त्या पावसाने मस्त अशी हजेरी लावली होती. त्यानंतर मग आम्ही दुपारी जेवण वगैरे करून घेतला आणि मम्मीची गिफ्ट वगैरे खोलायला घेतले. आणि तिने सुरुवात तिच्याच बहिणीने दिलेल्या गिफ्टपासून केली. म्हणजेच माझ्या मावशींनी साडी दिली होती तिला गिफ्टमध्ये, त्या गिफ्टपासूनच तिने सुरुवात केली आहे. तर बघूया आपण पुढे काय काय गिफ्ट आहेत ते. आणि ह्या दोन साड्या म्हणजे मीच दिल्या होत्या. एक साडी तिला मी जी बड्डेला दिली होती ना, म्हणजे तिने बड्डेला घातली होती ना, ती मीच दिली होती. आणि ही एक दुसरी साडी आहे जी मी घेऊन ठेवली होती तिच्यासाठी, कारण मला ही पण साडी आवडली होती म्हणून म्हटलं घेऊयात. आणि अजून एक दुसरी साडी आहे ना, म्हणजे थोडीशी ब्राऊन कलरमधली, ती माझ्या मिस्टरांकडून होती गिफ्ट म्हणून तिला. ते मला विचारत होते मी काय देऊ, तर म्हटलं तुम्ही पण साडीच घ्या. मग मीच ही साडी चॉईस केली होती दुसरीवाली पण. आणि ह्या दोन्ही म्हणजे ह्या तिन्ही साड्या म्हणू शकता की मी सोबतच घेतल्या होत्या. फक्त एक साडी मम्मीला मी आधी पाठवून दिली होती ब्लाऊज वगैरे शिवायला. आणि ही पर्स मला असं वाटतं सुजाता मावशीने दिलेली आहे, आणि छान होता, कलर पण छान होता आणि क्वालिटी पण छान होती. मस्त वाटते. अशा मम्मीला अशा छोट्या पर्स आवडतात, आणि म्हणजे डेली वेअरला कुठे मार्केटला वगैरे जायचं असेल तर ती अशाच यूज करते. आणि तिलासुद्धा खूप आवडली होती म्हणजे पर्स. आणि हे गिफ्ट बहुतेक मामाने दिलेलं आहे, माझ्या मामाने. कारण असं वाटतं आहे त्याच्यावर, कारण मी त्याला हे गिफ्ट देताना बघितलं होतं, त्यामुळे मला असं वाटतं हे मामाने दिलेलंच गिफ्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये लॅम्प आहे, म्हणजे टच केल्यावर त्याचे लाईट्स वगैरे चेंज होतात तसं वाला आहे. छान होतं आणि ते गिफ्ट मस्त वाटलं होतं. आणि हे छोटंसं गिफ्ट हॅम्परसुद्धा तिला मीच दिलं होतं, म्हणजे बँगल्स, छोट्याशा आपल्या क्रीम्स वगैरे असतात ना डेली वेअरचे, बॉडी लोशन वगैरे असं सगळं तिच्याकडचं संपत आलं होतं, म्हणून म्हटलं हे गिफ्ट तिला ॲडिशनल देऊयात आपण. आणि ते छान वाटतं असं गिफ्ट हॅम्पर द्यायला. आणि हे जे गिफ्ट आहे ते माझी एक मावशी आहे, नीता मावशी, तिने दिलेलं आहे. छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये, छान वाटत होतं ते गिफ्ट.
त्यानंतर बघूया मम्मी नेक्स्ट गिफ्ट कोणाचं खोलते ते. अच्छा, हे गिफ्ट मला असं वाटतं आहे वनिता मावशीने दिलेलं आहे. छान आहे, ड्रेस पण छान होता आणि मम्मीलासुद्धा आवडतात असे ड्रेस वगैरे. मी कधी कधी घेते तिला आणि हे छान होता, कलर पण एकदम डिफरंट होता आणि मस्त होता. आणि ही छोटीशी वेणी जी दिली आहे ती आमच्या इथल्या बाजूच्या काकी आहेत ना, त्यांनी दिली आहे. त्यानंतर नेक्स्ट जे गिफ्ट आहे ना ते मला असं वाटतं हे मामाने दिलं आहे, संदीप मामानी. आणि छान त्याच्यामध्ये फॅमिलीची फ्रेम होती, मस्त होती ती फ्रेम. तर मम्मीला म्हटलं की आपल्याकडे तसं पण फ्रेम वगैरे नाही आहे लावलेली, तर म्हटलं आपले सगळ्यांचे फोटो याच्यामध्ये लावूया. आणि छान वाटत होते अशी फ्रेम, खूप छान होते गिफ्ट ते पण. तर कुठे आहेत मी? आणि गेस करा हे गिफ्ट कोणी दिलं असेल. खरं तर हे मीच गिफ्ट दिलं आहे. मला असं गिफ्टला वेगवेगळ्या प्रकारचं द्यायचं होतं, म्हणजे ज्वेलरी, थोडंसं आपलं डेली वेअरचे प्रॉडक्ट्स, असं म्हणजे बॉडी लोशन वगैरे ते, आणि पर्स वगैरे असं वेगवेगळं द्यायचं होतं. पण मला जसं शक्य झालं ना तसं मी द्यायचा तिला प्रयत्न केला. तर कसं वाटलं ते पण नक्की सांगा. मी जे गिफ्ट्स दिले ते सुद्धा आणि बाकीच्यांचे गिफ्टसुद्धा कसे वाटले ते पण सांगा. आणि हे माझं महत्त्वाचं गिफ्ट जे की मला कधीपासून तिला द्यायचं होतं, सो ते एक आहे. आणि पप्पानी तिला मोबाईल घेतला होता, तिचा मोबाईल खूप खराब झाला होता ना, तर ते मला बोलत होते आपण मोबाईल घ्यायला जाऊ. मग आदल्या दिवशीच आम्ही मोबाईल आणून ठेवलेला, म्हणजे भाऊ वगैरे गेला, मी नव्हते गेले. आणि हा मोबाईल होता तिला घेतलेला, छान होता मोबाईल. तो पण विवोचा आहे आय थिंक, आता मला आठवत पण नाही आहे, विवोचाच असेल बहुतेक. छान आहे. आणि व्हिडिओ झाल्यानंतर पॅकिंग जे खोलले होते ना आम्ही, ते सगळं आवरावरी करायला 2 माणसं पाठीमागे होती. ते तुम्हाला दाखवते कोण आहेत ते, आणि बघू शकताय तुम्ही. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं आम्ही बाहेर गेलेलो, म्हणजे पप्पा आणि मी, आणि मम्मी इथे माझा ब्लाऊज वगैरे कटिंग करून देत होती आणि ती शिवणार होती कारण. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली, चहा वगैरे आम्ही घेतला. आणि मला हा बिस्किट खरंच खूप आवडतो, त्यामुळे मम्मीला म्हटलं की मला हाच बिस्किट पाहिजे. आमच्या घरी पप्पा बिस्किट वगैरे आणतात ना, त्याच्यामध्ये हा होता, मग मी तोच घेतला. आणि त्यानंतर संध्याकाळी आज मच्छी वगैरे केली होती, इकडे चिकन वगैरे असं फ्राय करायला टाकलं होतं. आणि मम्मी असं चिकन फ्राईड राईस म्हणजे बनवत होती, शेजवान चिकन फ्राईड राईस असतो ना तसं, त्याची सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती. आणि चटणी तिने मम्मीने घरीच बनवली होती, म्हणजे शेजवान चटणी ती असं बनवून ठेवते आणि फ्रीजला स्टोअर करून ठेवते. तर त्याचाच ती राईस करणार होती. तर बघू शकताय तुम्ही, तिने असं म्हणजे हा राईस ना ती छान बनवते आणि घरी चटणी बनवते, तर थोडीशी टेस्ट बाजारसारखी तर नाही येत, पण घरी बनवते तो एकदम म्हणजे छान लागतो, म्हणजे तुम्हाला आवडेल असं खायला, असं ती मस्त बनवते एकदम. तर इथे सगळे सॉसेस वगैरे मम्मीने टाकून घेतले आणि मग त्याच्यामध्ये शेजवान चटणी, मग थोडंसं चिकन जे तळून घेतले होते ना मी, ते सुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर थोडासा फ्राय राईस मसाला आपला असतो तो सुद्धा टाकणार आहे.
आणि टोमॅटो केचप वगैरे असं सगळं टाकून तिने छान बनवला होता राईस. आणि मला कधी कधी असं आवडतं तिच्या हातचं वेगवेगळं खायला, त्यामुळे मी घरी आली ना की असं काही ना काही होत असतं आमच्या घरी. तर ती आज फ्राईड राईस बनवते आणि छान वाटतं असं आईच्या हातचं खायला. आपल्या हातचं नेहमी खाऊन खाऊन आपण कंटाळलेलो असतो ना, तर आईच्या हातची चव आणि वेगळीच असते. त्यामुळे मला मम्मीकडे गेले ना की असं असतं की मला मम्मी तुझ्या हातचं खायचं आहे, बाकी काय तयारी लागेल ना ते मला सांग, मी करणार, पण मग जे बनवायचं असेल ना ते मात्र तूच बनव. आणि आज तशी ती खूप खुश होती, कारण तिला गिफ्टसुद्धा खूप भेटले होते. आणि आपल्याला जसे गिफ्ट्स भेटतात ना, तसं आईवडिलांची पण इच्छा असते ना कधीतरी की मलाही काहीतरी गिफ्ट्स मिळावेत. त्यांचासुद्धा काही ना काहीतरी आनंद असतो आणि तोच आनंद आज तिला झाला होता, कारण आयुष्यात पहिल्यांदा तिने एवढे गिफ्ट्स बघितले असतील जे तिला बड्डेला मिळाले होते आणि त्यात ती खरंच खूप खुश होती. आणि आपल्या आईवडिलांचं अशी जास्त मागण्या नसतात आपल्याकडून की तू माझ्यासाठी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण त्यांनी आपल्याला लहानपणापासून म्हणजे जे काय आपल्याला शिकवण दिली, आपले पालनपोषण केलं आहे, मग थोडंफार त्यांच्यासाठी केलं तर कुठे काय म्हणजे कमी पडणार आहे आपल्याला, की म्हणजे त्यांची इच्छा नसते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करावं, काहीतरी स्पेशल करावं, पण कधीतरी त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करून पण आपण त्यांना आनंद देऊ शकतो ना. तर मग अशा छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांना आनंद देण्यात काय असं म्हणजे वेगळं फरक पडणार आहे, तुम्ही सांगा बरं. आणि खरं तर त्यांना खुश बघितलं तर आपणसुद्धा खुश राहू शकतो ना. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करायचा. आईवडिलांची ऋण आहेत ते आपण आयुष्यभर कधी फेडू शकत नाही, पण जेवढं आपल्याने होईल तेवढं त्यांच्यासाठी करण्याचा नक्की प्रयत्न करायचा. त्यानंतर मम्मीनी बनवलेला राईस पाहून आम्हाला जास्तच भूक लागली होती, म्हणून मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि असं होतं माझा आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. गिफ्ट्स वगैरे सगळ्यांचे कसे होते ते सुद्धा नक्की सांगा. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.